Today we are performing practical number 11 for De Morgan's theorem. De Morgan's theorem, first and second. A plus A into B bar is equal to A bar plus B bar. A plus B bar is equal to A bar into B bar. ट्रूथ टेबल आहे. ए आणि बी इनपुटसाठी जे काय आपल्याला ट्रूथ टेबल व्हेरीफाय करायचं आहे तो यात दिलेला आहे. 0 0 इनपुट जर असेल तर ए बार ए प्लस बी बार जो असेल आणि ए बार डॉट बी बार जो असेल तो 1 1 असेल फर्स्ट लॉ मध्ये, आणि सेकंड लॉ मध्ये जे आहे ते 0 0 ला 1 1च असणार आहे. 0 1 ह्या कंडिशनला ए प्लस बी बार अँड ए बार इंटू बी बार हे 0 0 असणार आहे. आणि ए बार सेकंड जी कंडिशन आहे 1 आणि 0 त्याच्यासाठी ए बार प्लस बी बार 0 ए डॉट बी बार 0 आणि 1 1 साठी 1 ए प्लस बी बार ए बार इंटू बी बार 0 असणार आहे. सेम हा ट्रूथ टेबल आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लॅडर डायग्राम ड्रॉ करायची आहे. लॅडर डायग्राम आपल्याला याच्यासाठी ड्रॉ करायची आहे. तर ही लॅडर डायग्राम नुसार आपण हे इथे हे केलेलं आहे. लॅडर डायग्राम आपण इथे इम्प्लिमेंट केलेली आहे. ती इथे LHS आणि RHS आपण आयडेंटिफाय केलेले आहे फर्स्ट थेरमसाठी आणि सेकंड थेरमसाठी. 2 इनपुट घेतलेले, ए इनपुट आणि बी इनपुट पण घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ए आणि बी इनपुट घेतलेलं आहे आपण. हे प्रोग्राम आपण परफॉर्म करणार आहे, सिम्युलेट करणार आहे. आणि याच्यामध्ये आता ऑनलाईन करायचा आहे प्रोग्राम ऑनलाईन केल्यानंतर ए इनपुट आणि बी इनपुट आपल्याला ट्रूथ टेबल व्हेरीफाय करायचं आहे. ही ग्राउंड लाईन आहे, इकडे VCC आहे आपली. त्याच्यामध्ये आता इनपुट जे 2 इनपुट आहे जे नॉर्मली ओपन आहे आपले, तर त्याला आपण इथे आता हे पोस्ट टू ऑफ करतोय. पोस्ट टू ऑफ केलेलं आहे म्हणजे इथे आपण जर पुश बटन स्विच यूज केले तर आता ते नॉर्मली आपण जेव्हा प्रेस करू तेव्हाच 1 होईल त्याचं. तर आता ही 0 0 कंडिशन दिली आहे तर आपले LED ग्लो झालेले आहे. आपल्या ट्रूथ टेबलनुसार आपली जी कंडिशन आहे 1 1 1 1 जे आहे ए प्लस बी बारला पण 1 ए बार इंटू बी बारला पण 1 ए इंटू बी बार आणि ए बार प्लस बी बारला पण 1 आउटपुट LED ग्लो झालेले. तर सेकंड कंडिशन बघायची आपल्याला. सेकंड कंडिशनसाठी कुठल्याही इनपुटमधलं एक पुश बटन आपण ऑन करणार आहोत. तर जर तुम्ही इनपुट पुश बटन सिलेक्ट केलेलं आहे तर ते आपल्याला प्रेस करायचं आहे. प्रेस करून झाल्यावर हे नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट होईल. इथे फर्स्ट याच्यामध्ये LED ऑन राहणार आहे आणि हे इथे LED ऑफ झालेलं आहे. म्हणजे जो आपला ट्रूथ टेबल आहे त्याच्यानुसार हे व्हेरीफाय झालेलं आहे सेकंड कंडिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे काय केलेलं आहे, दुसरा LED एक ऑन केलं आहे. इकडे खालचे LED ऑन झालेले ते RHSचे आणि इकडचे ऑफ झालेले आहेत. नंतर लास्ट कंडिशन जी आहे ती दोन्ही आपल्याला ऑन करायचे आहे. तर दोन्ही ऑन केल्यानंतर जो काही आपला ट्रूथ टेबल आहे त्याच्यानुसार हे 2 LED ऑफ झालेले आहेत, LHS आणि RHS. आपल्याला पूर्ण जे लास्ट जे आहे 1 1 असेल तेव्हा सगळे LED ऑफ कंडिशनमध्ये दाखवतात. त्यानुसार आपल्या ट्रूथ टेबलनुसार आपण कंडिशन सॅटिस्फाय केलेली.